हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता सकाळ सकाळ रोजची देवपूजा चालू होती आणि देवांचा साज शृंगार पण चालू होता. तर महाशिवरात्री जवळच आलेली आहे, तर काहीतरी टॉपिक पाहिजेच असतो आपल्याला बोलण्यासाठी. तर म्हटलं तुम्हाला महाशिवरात्रीची थोडीशी माहिती पण द्यावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, उपवासाला काय खावं, काय खाऊ नये, त्यानंतर आपण उपवास कधी सोडायचा, कसा सोडायचा, काय खाऊन सोडायचा याबद्दलशी थोडीशी माहिती देते. तर माघ शुक्ल चतुर्दशी ही तिथी ना महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. यावर्षी 2024 मध्ये वार शुक्रवार 8 मार्च रोजी महाशिवरात्री ही साजरी केली जाणार आहे. तर शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. आता महाशिवरात्री का साजरी केली जाते हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. कोणी म्हणतं महादेव शिवशंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी, त्यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते. तर कोणी म्हणतं या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती. तर काही जाणकार असंही सांगतात की पौराणिक कथांच्या दाखल्यानुसार आरंभ अग्निलिंग या शिवाच्या महाकाल रूपाची उत्पत्ती झाली होती असंही म्हणतात. एका वर्षातून एकूण 12 शिवरात्र येतात, पण त्यापैकी ही सगळ्यात मोठी शिवरात्र मानली जाते. दरवर्षी महाशिवरात्र ही इंग्रजी महिन्याच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असते. मंडळी, असं मानलं जातं की महाशिवरात्रीचं व्रत हे त्रयोदशीपासून सुरू होतं, त्यामुळे आपण त्या दिवशीपासूनच आपण शुद्ध शाकाहारी आणि सात्विक भोजन घ्यायला हवं. काही जण तर आदल्या दिवशी त्रयोदशीपासून उपवासाला सुरुवात करतात आणि त्यानंतर चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन महादेवांची मनोभावे पूजा करतात, उपवासाचा संकल्प करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. तर महादेवांचा जो उपवास आहे ना महाशिवरात्रीचा, तर तो संध्याकाळी सोडायचा नसतो, तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सोडायचा असतो. मंडळी, हा महाशिवरात्रीचा उपवास आहे ना खूपच प्रभावी मानला जातो, विशेषतः अविवाहित मुलींसाठी. असे मानले जाते की ज्या मुली शिवरात्रीचे व्रत ठेवतात त्यांना लवकरच व्रताचे फळ प्राप्त होते आणि लवकरच लग्नाचे योगायोग बनतात. आणि त्याचबरोबर विवाहित महिलांनी उपवास केला ना त्यांना महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचं आगमन होतं. उपवासाचे नियम सांगते मी तुम्हाला. महाशिवरात्रीच्या उपवास दरम्यान आपल्याला अजिबात मिठाचं सेवन करायचं नाही आणि करायचं जर असेल तर तुम्ही ते सैंधव मिठाचं सेवन करू शकता. असंही म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दुपारी झोपू नये आणि रात्रीचं आपण भगवान शंकरांची पूजा अर्चा करताना आपण जागरण करायचं असतं आणि म्हणूनच भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी 4 प्रहर हे दिलेले आहेत. 4 प्रहर आपण पूजा करायची असते, त्यामुळे आपलं जागरणही झालं जातं आणि भगवान शंकरांची पूजाही झाली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र भगवान शंकरांचे भजन करावे. असं केल्याने त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो असं मानलं जातं. या दिवशी भगवान शंकरांना आंबट पदार्थ अर्पण करू नयेत, आपण त्यांना गोड गोड पदार्थ अर्पण करायचे असतात. महाशिवरात्रीच्या उपवासाला अति तेलकट पदार्थ खाऊ नयेत, अति जड पदार्थ खाऊ नयेत, कुठलाही पदार्थ अति खाऊ नयेत. असं केल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते आणि या उलट तर काही जण उपाशीपोटी उपवास करायला पाहतात, पण आपण काय करत असतो, असं केल्याने ऍसिडिटीला आमंत्रण देत असतो. आणि म्हणूनच मंडळी, उपवासाला प्रमाणात कसे खावे, काय खावे याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच उपवासाच्या दिवशी आपण थोडंसं पण एकदम सात्विक पदार्थ खायला पाहिजे. उपवास म्हणजे नुसता उपवास नसतो करायचा बरं का, तर उपवास म्हणजे आपण जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. मंडळी, काही उपवास असे असतात की ते दुसऱ्या दिवशी सोडले जातात, त्यामध्ये महाशिवरात्री, हरतालिका आणि एकादशी यांचा समावेश आहे. महाशिवरात्री पण 1 दिवस आणि 1 रात्र उपवास धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो गोडधोड पदार्थ खाऊन आणि हलकं पदार्थ खाऊन तो सोडला जातो. कारण आपण 24 तासासाठी उपवास धरलेला असतो, आपण हलकं अन्न खाल्लेलं असतं आणि उपवास सोडायला जर आपण जड अन्न खाल्लं तर आपलं पोट खराब होण्याची शक्यता असते. महाशिवरात्रीच्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनाच उपवास असतो, त्यामुळे घरामध्ये साबुदाण्याची खिचडी केली जाते. तर खिचडीऐवजी तुम्ही साबुदाण्याची खीर बनवली तर खूपच चांगलं. आणि साबुदाणा वड्याऐवजी तुम्ही साबुदाण्याचं थालीपीठ करू शकता, म्हणजे त्याला तेलही कमी लागतं, आपल्याला ऍसिडिटी पण होणार नाही. उपवासाला भरपूर फळं खाणं तर हे कधीही चांगलंच असतं, पण उपवासाला आपण वेपर्स सुद्धा जास्त खाऊ नये, त्याने सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा आपण एखादं फळ खावं, ताक प्यायचं.
ताकाने पण काय होतं, शरीरामध्ये थंडावा राहतो, कारण या दिवसामध्ये उन्हाळा चालू असतो ना. तुम्ही रताळं पण खाऊ शकता, रताळे सुद्धा पचायला हलके राहतात. त्याशिवाय रताळामध्ये खनिजांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे बटाट्याच्या तुलनेमध्ये रताळ खाण्यासाठी कितीतरी पटीने चांगलंच. आता बघा, जसा भाग बदलन तशी पद्धत सुद्धा थोडीफार वेगळी असू शकते. तर काही ठिकाणी भगर उपवासासाठी खाल्ली जाते, काही ठिकाणी खाल्ली जात नाही. तर मी जे ऐकलं आहे तेच तुम्हाला सांगते की महादेवांच्या उपवासासाठी म्हणजे महाशिवरात्रीसाठी भगर ही खाल्ली जात नाही असं मी ऐकलेलं आहे. तुमच्या इकडं खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासूनच कांदा लसूण हे खाऊ नये, कारण ते तामसीन अन्न असतं. त्यामुळे आपण आदल्या दिवशीपासूनच ते वर्जित करावं खाण्यासाठी. आणि उपवास सोडताना पण आपण कांदा लसूण विरहितच जेवण बनवायचं, कारण असं म्हणतात की कांदा लसूण हे अन्न 48 तासासाठी आपल्या पोटामध्ये राहत असतं. त्यामुळे आपण उपवास सोडताना पण कांदा लसूण खायचा नाही आणि त्याच्या उपवासाच्या आदल्या दिवशी सुद्धा आपण कांदा लसूण हे खाऊ नयेत. तर मंडळी, आपली छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.